नमस्कार. आसावरीज किचनमध्ये आपले स्वागत आहे. उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत, तर कैरीचे वेगवेगळे प्रकार आपण पाहत आहोत. तर त्यातीलच एक थंडगार असे कैरीचे पन्हे कसे बनवायचे ते आपण पाहूयात. चला तर मग त्यासाठी सर्वप्रथम 2 कैरी घेऊया. कोणत्याही प्रकारची कैरी असेल तरीही चालते. या कैरी आपण शिजवून घेऊयात. इथे मी शिजवण्यासाठी कुकर घेतलेला आहे. कुकरऐवजी तुम्ही डायरेक्ट पातेल्यातही शिजवू शकता. कुकरमध्ये एक स्टँड ठेवून साधारणपणे 1 ग्लास पाणी ठेवा आणि त्यावरती प्लेट ठेवून या दोन्हीही कैरी शिजायला ठेवूयात. कैरी पटकन शिजाव्यात यासाठी मी दोन्ही कैरींना चाकूने चिरा पाडले आहेत. साधारणपणे 2 ते 3 शिट्ट्यामध्ये ह्या कैरी छानशा शिजतात. इथे तुम्ही पाहू शकता आपण कैरीला चिरा पाडल्या होत्या, त्यामुळे कैरी खूपच छान शिजलेली आहे. या कैरी कुकरमधून बाहेर काढूया. थोडे थंड होऊ द्या. एका प्लेटमध्ये घेऊन व्यवस्थित ओपन करून ठेवूया, म्हणजे त्याची वाफ निघून जाईल आणि पटकन थंड होतील. थोडे थंड झाल्यानंतर आपण त्याचा व्यवस्थित गर काढून घेऊया आणि वरची जी साल होती त्याचाही गर काढून ती साल टाकून देऊ. इथे तुम्ही पाहू शकता की कैरी खूपच छान शिजलेली आहे. कैरीचा गर काढण्यासाठी तुम्ही सुरी किंवा चमचा काहीही वापरू शकता. मी इथे चमचा घेतलेला आहे आणि चमच्याने सर्व गर व्यवस्थित काढत आहे. हा गर व्यवस्थित मिक्स करून घेऊ. कैरीचा गर साधारणपणे 1 कप आहे, तर तितकाच म्हणजे 1 कप गूळ व्यवस्थित कापून किंवा बारीक करून घेऊयात. गुळाचे प्रमाण कमी जास्त करू शकता. आता यामध्ये काळी मिरीपूड 1 चिमूटभर टाका. काळे मीठ पाव टीस्पून टाका. छान स्वाद येण्यासाठी वेलची पूड अर्धा टीस्पून टाका. त्याचबरोबर थोडे जायफळ किसून टाका. हे सर्व इन्ग्रेडियंट्स तुमच्या चवीप्रमाणे किंवा तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आता हे सर्व व्यवस्थित मिसळून घ्या, म्हणजे गूळ आंब्याच्या गरामध्ये म्हणजेच कैरीच्या गरामध्ये व्यवस्थित विरघळेल. तुम्ही पाहू शकता व्यवस्थित गूळ आणि सर्व जिन्नस कैरीच्या गरामध्ये मिसळलेले आहेत. हे आपले कॉन्सन्ट्रेटेड पन्हे तयार आहे. आता या कॉन्सन्ट्रेटेड पन्ह्यामधील 1 ते 2 टेबलस्पून पन्हे एका ग्लासमध्ये घ्या. त्यामध्ये 2 ते 3 आईस क्यूब म्हणजे बर्फाचे खडे घ्या आणि 1 कप थंड पाणी टाका. स्वाद वाढवण्यासाठी 2-4 पुदिन्याची पाने टाका आणि व्यवस्थित हलवून घ्या. हे आपले थंडगार पन्हे तयार. चवीसाठी 1 चिमूटभर काळे मीठ टाकले तरीही चालेल. जर आवडत नसेल तर आहे असे घेतले तरीही चालेल. अशा प्रकारे अत्यंत सोप्या पद्धतीने कैरीचे पन्हे तुम्हीही ट्राय करा. धन्यवाद.